असं म्हटलं जातं की काही कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी असा रस्ता बांधला की ज्याच्यावर काही काळ खड्डा पडला नाही, त्या कॉन्ट्रॅक्टरलाच ब्लॅकलिस्ट केलं. यांना मराठी मराठी म्हणतात, एक तरी कॉन्ट्रॅक्टर मराठी दिसला यांना? त्या मिठी नदीच्या गाळा काढण्यामध्ये दिनू मोर्या दिसला, दिनेश मोरे नाहीच. काय मराठी मराठी काय? ते 10% आम्ही, तो निर्णय होता की इंजिनियर जे आहेत त्यांना काम देण्याचा, तो निर्णय रद्द कोणी केला? मग मराठी माणसाच्या मुळावर कोण उठलं? निवडणुका आल्या की मराठी माणूस, निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार तेच पालुपत लावलंय दर वेळेला. 2012ला तेच, 2017ला तेच, आताही तेच. मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची कोणाची हिंमत आहे? आणि मी हे सांगतो, कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकते. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि राहणार. हे फक्त लोकांचं हे लोकसुद्धी आहे. आता भावनेवर तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाही. तुम्हाला डेव्हलपमेंटच करावं लागेल, विकासच करावा लागेल, लोकांना सोयी सुविधाच द्याव्या लागतील. भावनेच्या आधारावर तुम्हाला निवडणुका जिंकता येणार नाहीत, हे या निवडणुकीमध्ये सिद्ध होईल.